नमस्कार, मी राणी ढवळे. मी किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थाची अध्यक्ष राणी ढवळे आणि महामंडळ महाराष्ट्र राज्य त्याची पण सदस्य आहे. आज आम्ही हैदराबाद हाऊसला जनता दरबार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भेटलो आणि आमचं एक निवेदन होतं की आमच्या समाजाला स्मशानभूमी आणि आश्रमासाठी जागा मिळावी याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो होतो. आणि आज आम्ही निवेदन दिलं आणि आम्हाला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पूर्णपणे होकार दिली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की नक्की आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन तुमच्या कामाचा विल्हेवाट करू आणि तुमच्यासाठी नक्की यशस्वी काम करू. या अगोदर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटले होते का? हो, याच्या आधी पण मी मुख्यमंत्री साहेबांना दुसरे निवेदन घेऊन भेटलेली. विदर्भ अध्यक्ष शंकर विठ्ठल सावरकर वसतिगृहाच्या कर्मचाऱ्याबाबत वेतन श्रेणी व मानधनात वाढ करण्याबाबत 15 वर्षापासून हा प्रकरण असंच रेंगाळत होतं. त्या प्रकरणासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना विनंती केली आणि डेप्युटेशन देण्यात आलं. तर या डेप्युटेशन दिल्यानंतर यांनी तुमचा विषय मंत्रालयामध्ये मीटिंगमध्ये लावून धरतो म्हणून असं आश्वासन दिलं आहे. म्हणाले तर तुमचा विषय मी विषयानुसार त्यांनी मार्किंग केल्यानंतर त्यांनी तुमचा विषय मी मीटिंगमध्ये लावून धरतो. नाही, या विषयाला घेऊन संदर्भात नाही भेटलो होतो, हे पहिल्यांदाच भेटून राहिलो आहे. 15 वर्षापासून प्रकरण रेंगाळत आहे आणि आम्ही MIDC रद्दबद्दल समस्या घेऊन मुख्यमंत्र्याकडे आलो होतो. MIDC रद्दबद्दल काय MIDCचा काय मुद्दा होता? आमच्या जे तालुका रामटेक आणि तालुका पारसुनी या गावात जोडूनच 3 गावात लागून आहे. पडगोरी, आंबडी, नयाकुंड, चिजबा या गावाची शेती त्यांनी MIDCसाठी रिझर्व करण्यात येत आहे त्याची. पण ते जमीन सुपीक आहे, उपजाऊ आहे, शेतीच्या पिकाकरता महत्त्वाची आहे आणि सपाट जमीन आहे. आमची शेती गेली तर सर्व कुटुंबी आणि कास्तकाचे शेतकरी असे रस्त्यावर येतील आणि ते बेकार होतो. म्हणून आम्ही MIDC करता आपली शेती देत नाही म्हणून आम्ही मोर्चा पण काढला होता 10/7/2024ला. त्याच्यानंतर आमसभा घेऊन आम्ही सर्वांना पत्र दिलं. 26/4/2025ला आमसभा घेतली आणि आम्ही सर्वांना पत्र पाठवलेले आहे. तरी पण आमचं पाठपुरावा चालू आहे का आम्ही MIDC येऊ देत नाही आपल्या इथे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्री काय म्हणाले? हां, मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलं याबाबत. तर मुख्यमंत्र्यांचं काही जास्त बोलले नाही, मी पाहतो एवढं म्हटलं. माझं नाव भास्कर गुलाबराव चापले आणि हे माझे सहकारी. यांच्यासोबत बी फ्रॉड झाला. MBBSच्या ॲडमिशनाच्या नावावर RK एज्युकेशन कन्सल्टन्सी म्हणून एक फर्म आहे, परिमल कोटपल्लीवार त्याचे मुखी आहे. हे परिमल कोटपल्लीवार यांनी मॅनेजमेंट कोट्यातून तुम्हाला त्यांनी UPमध्ये ॲडमिशन करून देतो म्हणून आम्हाला सर्वांना आश्वासन दिले आणि आमची फसवेगिरी केली. असे फसलेले आम्ही पीडित 40 ते 50 लोक आहो, परिवार आहो. आमचे मुलं आणि मुली हे डिप्रेशनमध्ये गेलेले आहे, पालकांसोबत बरोबर बोलत नाही आहे. आणि परिमल आम्ही तक्रार केली, FIR दर्ज केली तर पोलीस आमचं ऐकून घेत नाही आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलं. आम्हाला असंही आशा आहे तर मुख्यमंत्री साहेब आमचे ऐकून घेतील आणि आम्हाला न्याय देईल. मुख्यमंत्री काय म्हणाले? आणि मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही तुमची पूर्ण सहनिशा करू. नमस्कार, मी गजानन संजय जोशी नांदेडहून आलेलो आहे आणि आज नागपूर येथे जनता दरबार हैदराबाद हाऊस सचिवालय येथे मी CM साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो. माझा विषय होता की राम अँटीव्हायरस या प्रायव्हेट लिमिटेड स्टार्टअपद्वारे जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आम्ही महाराष्ट्रातील तरुणांना 10,000 तरुणांना सायबर सुरक्षित महाराष्ट्र, सायबर सिक्युरिटी, सायबर तज्ज्ञ असं बनविण्यासाठी आम्ही एक उपक्रम राबवित आहोत. तर या उपक्रमासाठी मुख्यमंत्री महोदयांचा आम्ही वेळ मागण्यासाठी इथे आलेलो होतो. त्यांना आम्ही पत्र दिलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की लवकरच मुंबई येथे आपण मोठा कार्यक्रम घेऊ असे मला आश्वासन दिलेले आहे आणि ते त्यांच्या स्वीय सहायकांशी चर्चा करून मला लवकरच ते वेळ कळवतील असे मला त्यांनी सांगितलेलं आहे.